श्रोते हो मैत्रिणींनो नमस्कार. आकाशवाणी जळगाव निर्मित वनिता मंडळ या कार्यक्रमात मी आपली सखी सारिका दांडगे. कार्यक्रमाचे सादरकर्ते विजय भुयार यांच्यासह आपल्या सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करते. सखींनो, आजच्या आपल्या वनिता मंडळ या कार्यक्रमाची सुरुवात करूया श्रेया घोषाल यांनी गायलेल्या छानशा गीतानं. गीत आहे अरुणा ढेरे यांचं. काय बाई काय बाई नवल हे सांगू तुला, काय बाई नवल हे सांगू तुला. चंद्रगौर होते माझा रंग झाला काळा काळा. काय बाई नवल हे सांगू तुला. चंद्रगौर होते माझा रंग झाला काळा काळा. काय बाई नवल हे सांगू तुला. मनाचे गगन त्यात दाटे कृष्ण घन. मनाचे गगन त्यात दाटे कृष्ण घन. रंग त्याचा प्राणांमध्ये चिंब चिंब निथळला. काय बाई नवल हे सांगू तुला. चंद्रगौर होते माझा रंग झाला काळा काळा. काय बाई नवल हे सांगू तुला. पाण्याचा गौढा काळ्या यमुनेचा वेढा. पाण्याचा गौढा काळ्या यमुनेचा वेढा. कृष्ण रंग तिचा साऱ्या अंगोपांगा बिलगला. काय बाई नवल हे सांगू तुला. चंद्रगौर होते माझा रंग झाला काळा काळा. काय बाई नवल हे सांगू तुला. देह थरथरे निळे मोर पीस फिरे. देह थरथरे निळे मोर पीस फिरे. रंग निळा निळा असा सोन कण कणल्याला. काय बाई नवल हे सांगू तुला. चंद्रगौर होते माझा रंग झाला काळा काळा. काय बाई नवल हे सांगू तुला. कुणी म्हणे राधा हिला जडली ग बाधा. कुणी म्हणे राधा हिला जडली ग बाधा. अंग संगी हरीच्या ग रंग रंग पालटला. काय बाई नवल हे सांगू तुला. काय बाई नवल हे सांगू तुला. चंद्रगौर होते माझा रंग झाला काळा काळा. काय बाई नवल हे सांगू तुला. काय बाई नवल हे सांगू तुला. सखींनो, आजचं वाढतं प्रदूषण, प्लास्टिकचा विळखा आणि मानवी निष्काळजीपणामुळं पृथ्वीवरचा खजिना असलेला सागर, समुद्र धोक्यात आलाय. किनाऱ्यावर आदळणारी प्रत्येक लाट जणू आपल्याला हाक देतीये, मला वाचवा, माझं अस्तित्व जपा.
सागर वाचला तरच पर्यावरणाचा समतोल टिकेल, पावसाची लय अबाधित राहील आणि भविष्यातील पिढ्यांना निसर्गाचं हे अनमोल देणं अनुभवता येईल. म्हणूनच सखींनो, सागराशी मैत्री करूया, त्याचं संवर्धन करूया आणि आपल्या पृथ्वीचा हा श्वास असणारा सागर कायम जिवंत ठेवूया. तेव्हा सखींनो, आजच्या आपल्या वनिता मंडळ या कार्यक्रमात ऐकूया अशाच प्लास्टिकमुक्त देशासाठी झटणारे सागर मित्र अभियान याविषयी विशाल सोनकुळ यांची सारिका दांडगे यांनी घेतलेली मुलाखत. मैत्रिणींनो नमस्कार. मैत्रिणींनो, माणसाचं कर्तृत्व हे त्याच्या शरीराच्या अवयवांवर नाही तर त्याच्या मनाच्या जिद्दीवर अवलंबून असतं. जेव्हा नियती एखादं दार बंद करते ना, तेव्हा संघर्षातून यशाची 100 द्वारं खुली करण्याची ताकद ज्यांच्याकडे असते तेच खऱ्या अर्थाने सारथी ठरतात. आज वनिता मंडळ कार्यक्रमामध्ये आपल्यासोबत असेच एक व्यक्तिमत्व आलेले आहेत, ज्यांनी स्वतःच्या शारीरिक मर्यादांना आपल्या ध्येयाआड येऊ दिलेलं नाही. अपघातामध्ये आपला हात आणि 70% पाय गमावूनही स्वामी विवेकानंदांच्या शिवभावे जीवसेवा या मंत्राचा वसा घेत त्यांनी समाजसेवेचा डोंगर उभा केलाय. जळगाव जिल्ह्यातील हजारो विद्यार्थ्यांना पर्यावरणाचे धडे देणारे आणि संवाद सारथी या माध्यमातून शेकडो दिव्यांगांच्या आयुष्याला नवी दिशा देणारे संकल्प फाउंडेशनचे उपाध्यक्ष विशाल अशोक सोनकुळ आज आपल्याशी गप्पा मारणार आहेत. त्यांच्याशी आपण मनमोकळा संवाद साधूया. चला तर मग मैत्रिणींनो, स्वागत करूया विशाल सोनकुळ सरांचं. सर, आपलं स्वागत आहे कार्यक्रमामध्ये. खूप खूप धन्यवाद मॅडम. नमस्कार आकाशवाणीच्या सर्व श्रोत्यांना आणि मित्रमैत्रिणींना माझा नमस्कार. सर, एक तरुण म्हणून अपघातात शारीरिक क्षमता गमावल्यानंतरही तुम्ही खचून न जाता समाजकार्याची निवड कशी केली आणि या प्रवासामागील तुमची आंतरिक प्रेरणा काय होती याबद्दल आम्हाला सविस्तर सांगा. जेव्हा माझा अपघात झाला 9 मार्च 2008ला, त्यापूर्वी 5 ते 6 वर्ष मी विवेकानंद केंद्र कन्याकुमारी यांचा कार्यकर्ता म्हणून कार्य सुरू केलं आणि त्या 6 वर्षात स्वामीजींचे विचार, मग ते पुस्तकातून असेल, विवेकानंद केंद्राच्या वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटीमधून असेल, ते मी जाणून घेतलं. आणि अपघाताच्या वेळेस जेव्हा 3 वर्ष मी अगदी बेड रिटर्न होतो, त्या संपूर्ण कालावधीत मला जगायचं प्रेरणा या सगळ्यातून मिळाली आणि 3 वर्ष बेडवरून उठलो 3 वर्षानंतर आणि मग ठरवलं की आपल्याला आता नवीन जीवन मिळाले, काय करायचं. जेव्हा माझा ॲक्सिडेंट झाला, मी एकतर शेती, समाजकार्य यासोबत माझं आविष्कार कम्प्युटर इन्स्टिट्यूट या नावाने कम्प्युटर ट्रेनिंग सेंटर होतं. अपघाताच्या नंतर देखील माझं ट्रेनिंग सेंटर मी सुरू ठेवलं, त्यात खंड पडू दिला नाही. हे सगळं करत असतानाच कम्प्युटरच्या ट्रेनिंगसाठी एक कम्प्युटर टीचरला ट्रेनिंग असतं, तर ते घेण्यासाठी मी पुणे येथे गेलो होतो. तो महिना होता जुलै 2014चा आणि त्या ठिकाणी मला माहिती मिळाली आणि त्यापूर्वी मी थोडंसं शोधलं होतं की पुण्यामध्ये सागर मित्र अभियान असं अभियान सुरू आहे आणि त्यांचे जे संस्थापक आहेत विनोद बोधनकर सर आणि डॉक्टर सुजन राज मॅडम, तर यांच्याशी भेट घ्यावी अशी मनातून इच्छा होती. आणि खरोखर पहिली भेट आमची त्यांच्याशी खूप दूरध्वनी भ्रमणध्वनीवरून संपर्क केला आणि सरांची भेटीची वेळ मिळाली. मी जेव्हा पुण्याला सरांना पहिल्यांदा भेटलो, त्यांनी सागर मित्र अभियान कसं काम करतं याचं PPT आम्ही की मला जायला त्रास होऊ नये म्हणून एका हॉटेलमध्ये बसलो होतो. चहा घेत आम्ही ते सगळं मी ते PPT बघितलं, चर्चा केली आणि सर म्हटले की नुसतं अभियान सुरू करणं, लेक्चर घेणं हे खूप सोपं काम आहे, अगदी 10%च काम आहे. पण सर्वात मोठं काम आहे की एखाद्या शहरात जर सागर मित्र अभियान सुरू करायचं असेल तर त्यासाठी तिथं लोकल रिसायकलर शोधणं गरजेचं असतो. त्यानंतर जे लेक्चर घेतल्यानंतर जी आम्ही मुलांना ॲक्टिव्हिटी देतो सागर मित्र अभियानात, की आम्ही त्यांना म्हणतो की तुम्ही राजकुमारी आहात, आपल्याच घरातलं कोरडं स्वच्छ रिकामं प्लास्टिक एका रिकाम्या प्लास्टिकच्या पिशवीत जमा करून महिन्यातून एकदा ते शाळेत आणून द्या. शाळेत आणल्यानंतर ते आमची सागर मित्रची टीम रिसायकलिंगसाठी पाठवते. तर हे रिसायकलिंग करणं पाठवणं हा खूप मोठा टास्क असतो सागर मित्र अभियानात. कारण डम्पिंग तर संपूर्ण जगभरात होतं. मी ब्लेम नाही करत. आमच्या माऊली म्हणतात हे विश्वाची माझे घर, तर संपूर्ण विश्वच माझं आहे. पण जेव्हा सागर मित्र अभियानात सरांनी सांगितलं की आधी मी येतो ना, की आधी हे सगळं शोधा, रिसायकलर आहेत का, शाळेत संपर्क करा. तर मी पुण्यावरून आल्यानंतर 2-2.5 महिने
जळगाव MIDCत जवळजवळ 20 ते 25 रिसायकलरला भेटलो आणि त्यात 3 जणांची अपॉइंटमेंट मिळाली की ठीक आहे, बोधनकर सर जेव्हा जळगावला येतील आम्ही त्यांना भेटूया. जवळजवळ 10-12 शाळेत गेलो आणि सांगितलं की आमचा असा असा सागर मित्र अभियान कार्यक्रम तुमच्या शाळेत सुरू करायचा आहे. मग ते उद्देश सांगितल्यानंतर 3 शाळा नक्कीच तयार झाल्या. या 3 शाळांपासून हा कार्यक्रम सुरू झाला. तो दिवस होता 30 सप्टेंबर 2014 रोजी. 3 शाळेत आमचा कार्यक्रम झाला. संध्याकाळी रिसायकलरसोबत मीटिंग झाली आणि हे सगळं करत असताना सरांनी सांगितलं की ठीक आहे, मी येत जाईल दर महिन्यात 2 महिन्यात तुम्ही अशा शाळांमध्ये जोडून ठेवा. सर सतत 2 वर्ष आले, 20 शाळा पूर्ण झाल्या आणि जवळजवळ 10,000च्या वर विद्यार्थी झाले आणि सरांनी सांगितलं की आता तुम्ही ट्रेन झालात आणि ते चॅलेंज ॲक्सेप्ट केलं आणि सुरुवात केली की मला वाटायला लागलं की ठीक आहे, मला एक ही संधी मिळाली आहे की या संधीतून मला लोकांमध्ये जे असलेलं मानसिक अपंगत्व आहे पर्यावरणाबद्दलचं, आपल्या पृथ्वीबद्दलचं, ते कमी करण्यासाठी सेवा करायला मिळणार आहे. म्हणून मी सागर मित्र अभियानात जोडलो गेलो आणि निश्चितच गेल्या 12 वर्षात, आता 12 वर्ष पूर्ण होतील 30 सप्टेंबर 2026ला, जळगाव जिल्ह्यात आम्ही 80 शाळा आणि 56,000पेक्षा जास्त विद्यार्थ्यांपर्यंत पोचलो आणि त्यांनी 9,000 किलो म्हणजे 9 टन प्लास्टिक आपल्याच घरातून जमा केलं आणि रिसायकलिंगसाठी पाठवलं. हो सर, खूप छान. तुम्ही या प्रकारे पर्यावरणाबद्दल जागरूकता ठेवून की जसं पृथ्वीवर जमिनीचं जसं महत्त्व आहे तसंच पाण्याचं सुद्धा तेवढंच महत्त्व आणि तेवढीच तिची जागा आपल्या पृथ्वीवर सुद्धा आहे. आता स्वामी विवेकानंद आणि रामकृष्ण परमहंस यांच्या विचारांचा तुमच्या आयुष्यावर आणि संस्थेच्या कार्यावर काय प्रभाव पडलेला आहे बरं, कसा पडलेला आहे? मी जसं आत्ता सांगितलं की मी 2004-05ला विवेकानंद केंद्रासोबत जोडलो गेलो हो. आणि तोवर जसं जगभरातले, हे माझं ऑब्झर्वेशन आहे, 80% कुटुंब हे आपल्या पाल्याला काय शिकवतात, एक सर्कल आखून देतात की तो सर्कल असतो मी अँड माय सेल्फ, मी अँड फॅमिली, मी अँड करिअर, त्या पलीकडे जात नाही. आणि मग त्या पलीकडे जाणं हे मला विवेकानंद केंद्रात आल्यानंतर कळलं की याही पलीकडे एक 4थी पायरी आहे की जी आहे मी अँड सोसायटी. मी त्याच्याकडे बघायला लागलो की समाजासाठी मला काय करता येईल. मग विवेकानंद केंद्राचं बालसंस्कार वर्ग आमच्या सामनेर गावात आणि आजूबाजूच्या पंचक्रोशीत सुरू केलं. त्यासोबतच विवेकानंद केंद्राची भारतीय संस्कृती परीक्षा त्याचं आयोजन करणं, ते आयोजन केल्यानंतर त्यांचे जे विद्यार्थी पास आऊट होते, उत्तीर्ण, त्यांच्यासाठी व्यक्तिमत्व विकास शिबिर घेणं, यासोबतच वेगवेगळ्या कृतीतून विवेकानंद केंद्र आणि विवेकानंदांचे विचार आजूबाजूला पोहोचवणं हे कार्य सुरू होतं. आणि मी जसं सांगितलं की मी 2014पासून सागर मित्र अभियानात आलो आहे. तर आता मी जसे 3 सर्कल सांगितले की एक लिमिट आहे की मी अँड माय सेल्फ, मी अँड फॅमिली, मी अँड करिअर, त्या पलीकडे जसं मला पहिली स्टेप मिळाली मी अँड सोसायटी विवेकानंद केंद्रामधून, मी सागर मित्र अभियानात जुळल्यानंतर मी अँड नेचर हे मला कळलं, जे खूप महत्त्वाचं आहे. मी पर्यावरण बघत होतो लहानपणापासून, पण ते लिमिटेड बघत होतो. पण सागर मित्र अभियानात आलो, त्यासोबत जलबिरादरी मी काम करतो, डॉक्टर राजेंद्र सिंगजी वॉटरमॅन ऑफ इंडिया, त्यांच्या टीममध्ये पण काम करतो. तर मला कळलं की नाही, याच्या पुढेही आहे. तर त्यावर पण मी अँड नेचर. आणि आता मी गेले 2.5-3 वर्ष झाले, म्हणजे कोरोनानंतर विश्व संस्कृतीबद्दल अभ्यास होत असतो. तर गेले 3-4 वर्ष झाले मी त्याचा विद्यार्थी म्हणून अभ्यास करतोय. तर तिथं मी शिकलो की याच्या पुढचं एक पाऊल आहे मी अँड गॉड. आता गॉड, पर्यावरण याचा काय संबंध आहे, तर हे इथं आल्यावर कळलं की जसं पर्यावरण बाहेर आपल्याला दिसतं तसं आपल्या आतमध्ये पण पर्यावरण असतं आणि ते अंतर्बाह्य पर्यावरण बदललं तरच सगळं जग बदलू शकतं. आणि त्याचं एक छोटंसं उदाहरण सांगतो की जेव्हा सगळीकडे म्हणतात की पोल्युशन आहे, प्रदूषण आहे, मग पोल्युशन काय असतं, मी एक छोटीशी व्याख्या बनवली आहे की जो दुसऱ्याच्या जागेत जाऊन अतिक्रमण करतो आणि तिथं केल्यानंतर म्हणजे त्याची जागा सोडून दुसऱ्याच्या जागेत जाऊन राहतो, त्याला मी प्रदूषण म्हणतो. आणि हे का म्हणतो, एक छोटंसं उदाहरण देऊन सांगतो. आपला कार्यक्रम महिलांसाठी आणि महिला सक्षम असेल आई म्हणून, तर ते किती महत्त्वाचं असतं. मी उदाहरण देऊ शकतो की पहिल्या स्वराज्याचं त्या माऊली माता राजमाता जिजाऊंनी त्यांच्या मुलाला घडवलं. कसं घडवलं की छोटं स्वप्नच बघायचं नाही, बघायचं स्वप्न तर पहिल्या स्वराज्याचं. मग पहिल्या स्वराज्यात टास्क काय दिला मातांनी की नाही, छोटं मोठं नाही करायचं आहे, मोठं स्वप्न तर डायरेक्ट स्वराज्याची निर्मिती. म्हणून पहिल्या स्वराज्यात महाराजांना कुठलं प्रदूषण काढायचं होतं, तर ते आतून जिजाऊंचे संस्कार होते, त्यामुळे महाराजांचं आतलं पर्यावरण बदललं संस्कारामुळे.
त्यामुळे पहिल्या स्वराज्याची निर्मिती झाली. आता त्याही पलीकडे जेव्हा आपण बघतो दुसरं स्वराज्य जेव्हा आपल्याला ब्रिटिशांपासून स्वातंत्र्य मिळालं 1857 ते 1947, प्रत्येकाच्या मनात आतून बाहेरून एकच होतं की एक ब्रिटिश रूपी प्रदूषण काढायचं आहे. मग सोप्या शब्दात काय, तर भारत छोडो चले जाओ या छोट्या छोट्या कृतीतून ते रोज आतून बाहेरून प्रत्येक भारतीयाच्या मनावर त्याचे परिणाम होते, संस्कार होता. त्यातून दुसऱ्या स्वराज्याचं निर्मिती झाली की त्यात ब्रिटिश रूपी प्रदूषण घालवलं. मग याच्यासाठी अगदी लोकमान्य टिळकांचं की स्वराज्य माझा जन्मसिद्ध हक्क आहे इथपासून तर महात्मा गांधीजींचं करके देखो, जेव्हा ते अहिंसा रूपी माध्यमातून अगदी मीठ उचलण्यापासून मीठ उचलायला पुढे होते. करके देखो त्यांनी स्वतः मीठ उचललं सत्याग्रहात आणि लोकांना कृतीतून दाखवलं की आपल्याला या पद्धतीने स्वराज्य. मग त्याच्यात आणि आता आपण त्याच्या पलीकडे आहोत, आपण आता तिसऱ्या स्वराज्यात आहोत. मग तिसऱ्या स्वराज्याचं क्षेत्र काय, तर म्हणजे पूर्ण पृथ्वीच आहे. मग यातनं काय काढायचं आहे, तर पहिल्या स्वराज्यात जिजाऊने महाराजांना जे शिकवलं की सगळ्या जनतेवर, महिलांवर, बालकांवर, जनतेवर जो अन्याय होतो आहे त्या अन्यायासाठी तू लढ, तू हातात तलवार घे. का, तर रक्षण करण्यासाठी ज्यांच्यावर अन्याय होतो आहे. तसं आता तिसऱ्या स्वराज्यात आपलं उद्दिष्ट काय आहे, तर जे बोलू शकत नाही, जो बेचारे बेजुबान है, मासूम है, जो बात नहीं कर सकते, तो उनके लिए कार्य करना है. तो सबसे ज़्यादा इम्पॉर्टन्स आहे माँ का कार्य. तर आई कशी आपल्या मुलांना घडवत असते, तर त्याचं उत्तम उदाहरण आपल्याला राजमाता जिजाऊ आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्या रूपातून मिळतं. तसं आमचा प्रयत्न आहे की हे सगळं बालक ते पालक प्रोग्राम, जसे आमचे बालक घरी जाऊन सांगतात आईबाबांना की का सागर मित्र अभियानात काम करायचं आहे, आणि त्याचं नक्कीच आई बाबांमुळे परिणाम होतो. नक्कीच सर, तर ही संकल्पना अतिशय सुंदर आहे आणि मुलांमुलांमध्ये एका आईने सुद्धा रुजवायला हवी. जसं तुम्ही शाळेत जातात, मुलांना याच्याबद्दल जागरूकता निर्माण करतात मुलांच्या मनामध्ये. आता सागर मित्र अभियानाबद्दल सांगताना तुम्ही मानसिक अपंगत्व असा एक वेगळा शब्दप्रयोग केलेला आहे. त्यामागचा तुमचा नेमका दृष्टिकोन काय आहे सर? लोक जेव्हा आपल्या पृथ्वीकडे, पर्यावरणाकडे बघतात 70% सागराकडे लक्षच देत नाही. आणि ते का लक्ष देणं गरजेचं आहे, तर हा सागर आहे, समुद्र आहे, तो आपल्याला भरभरून देत असतो. जशी आई आपल्या मुलांना खूप भरभरून सगळं देते, प्रेम असेल किंवा इतर सगळं, तर सागर आपल्याला काय काय देतो. जसं आई म्हणजे जेव्हा एखाद्या घरातली आई आहे ती सगळ्यांची काळजी घेते, म्हणजे अगदी जेवणापासून तर तिच्या बाळांची सगळ्याच पद्धतीने संगोपन करते. तसं हा सागर पण आईच्या मायेने सगळ्यांना भरभरून देत असतो. तो काय काय देतो, तर 100% शुद्ध पाणी देतो. जर सागराने पाऊसच नाही पाठवला तर आपल्याला पाणीच नाही मिळणार. आपल्यालाच नाही, नॉट ओन्ली ह्युमन बिंग, पण जगातल्या सगळ्या बिंग्स आपल्या पृथ्वीवरच्या त्या सगळ्यांना पाणीच मिळणार नाही. दुसरं 100% तो आपल्याला शुद्ध हवा पाठवतो. ते कशी, तर 70% पाण्यात जे जंगल आहे, ज्याला ओशियनिक ग्रीनरी म्हणतात, की ज्या जंगलाकडे लक्षच देत नाही. तुम्ही जो प्रश्न विचारला की मानसिक अपंगत्व काय, तर आपण फक्त मी तर आधी एक सांगू इच्छितो की जगभरातल्या सगळ्या शिक्षक शिक्षिकांना आमचं सॅल्यूट आहे की त्यांनी एक छोटंसं गोष्ट की झाडे वाचवा, झाडावर कुऱ्हाड चालवू नका, हे जगभरात गेले अनेक दशकं ते प्रसारित करत आहे. तसं आता वेळ आली आहे की जी 70% ओशियनिक ग्रीनरी माझ्या सागरात आहे, तर त्याचं रक्षण करण्यासाठी जो सागर आईच्या मायेने आपल्याला सगळं देतो भरभरून, तर त्याची काळजी घेणं हे खूप महत्त्वाचं आहे. आणि तिसरं, सागर आपल्याला 100% अन्न देतो. ते कसं देतो, जसं आमचे शिक्षक आदरणीय वॉटर सायकल शिकवतात की जलचक्रात पाऊस कसा पडतो, तसं आमच्या शिक्षकांनी एक छोटीशी गोष्ट प्रत्येक छोट्या छोट्या खेड्यातली शाळा असू द्या, प्रत्येक विद्यार्थ्याला शिकवली आहे, तर फूड सायकल. तर या अन्न साखळीत सर्वात बेसिक एलिमेंट आहे की जो आहे गवत. ते गवतावरच सगळी अन्न साखळीची सुरुवात होते. मग ते गवत पाण्यावरचं असू द्या किंवा जमिनीवरचं असू द्या, तिथनं सगळं ते पुढची फूड सायकल सुरू होते. म्हणून ज्या 3 बेसिक गोष्टी आहेत की ज्या फक्त माणसालाच नाही तर जगभरातल्या सगळ्या छोट्या छोट्या प्राणी, पक्षी, अगदी कीटाणू विषाणू यांना पण लागतात, त्या म्हणजे शुद्ध हवा, शुद्ध पाणी आणि शुद्ध अन्न हे सागर देत असतो. म्हणून तो आईच्या मायेने सगळं देतो, म्हणून त्याचं रक्षण करणं हे आपली जबाबदारी आहे. एक छोटंसं उदाहरण देऊ इच्छितो की या सागराचं जेव्हा क्षेत्रफळ बघितलं तर ते जवळजवळ 360 मिलियन एवढं आहे पूर्ण जगभरातलं स्क्वेअर किलोमीटर. आणि जर आपण बघितलं जगभरातल्या नद्या, तर त्या 66,000 नद्या आहे. त्या 66,000 नद्यांवर जर, आणि जे प्लास्टिक आता आपण ह्युमन बिंग्सने सागरावर पाठवलं आहे, त्याचा प्रवास कसा असतो की माझ्या हातातून प्लास्टिक ग्राउंडवरून गटारीत, गटारीतून नालीत, नालीतून नदीत, नदीतून सागरात ते पोचतं. त्याला 2 कारणं मुख्यत्वे कारणीभूत आहे. एक तर ग्रॅव्हिटी
ऑफ अवर अर्थ प्लॅनेट आणि दुसरं स्लोप ऑफ अवर अर्थ प्लॅनेट. या दोन्ही गोष्टींमुळे आज ना उद्या सागरापर्यंत प्लास्टिक पोचणार आहे. हो. आणि आपण गेले शेकडो वर्ष जे फेकलेले आहे ते ऑलरेडी पोचलेलं आहे. तर ते पोचल्याची संख्या जर आज बघितली तर 1/3 ऑफ अवर ओशियन हे प्लास्टिकने झाकले गेले. हो. आणि ते जर प्लास्टिक उचलून आपण या नद्यांवर टाकण्याचा प्रयत्न केला तर एक नदीवर 120 वेळा ती प्रदूषित होईल, एवढं प्लास्टिक पसरेल, म्हणजे ती जिवंतच नाही राहणार इतकं आपण त्याला खराब केलेलं आहे. बरोबर. त्यामुळे सागराकडे खूप लक्ष देणं गरजेचं आहे, कारण तो आपल्याला भरभरून देतो. म्हणून मी परत म्हणतो की हे जगभरातल्या सगळ्या लोकांचं मानसिक अपंगत्व आहे की जो भरभरून देणार आहे त्यालाच विसरलं. आणि मी हे पण इथं मेन्शन करू इच्छितो की जगातला कुठलाच देश जेव्हा त्यांचं बजेट बनवतो, आर्थिक बजेट जे दरवर्षाचं बनवलं जातं, तर कुठल्याही देशाच्या बजेटमध्ये आजपर्यंत सागरासाठी बजेट लिहिला जात नाही आणि तो अंमलात आणला जात नाही. इतकं खूप महत्त्वाचं आहे. जसं आपल्या घरात जेव्हा आई आपल्या घराची काळजी घेते तर ती घरात काही कमी याचा शोध बाहेरून पण घेत असते. म्हणजे एक छोटंसं उदाहरण सांगता येईल की माझ्या घराची वॉटर टँक आहे, ती भरण्यासाठी किंवा आता समजा माझं एखाद्या सोसायटीत फ्लॅट आहे तर माझ्या फ्लॅटमधली असलेली वॉटर टँक भरण्यासाठी माझ्या सोसायटीची वॉटर टँक आधी भरणं गरजेचं आहे. तिच्याकडे लक्ष नाही दिलं तर माझी वॉटर टँक कशी भरेल? तर त्या दृष्टीने एक आईची भूमिका जशी घरात पूर्ण लक्ष असतं, त्या भूमिकेतून जगाने सागराकडे बघणं गरजेचं आहे असं मला वाटतं. बरोबर. आणि सर, आता तुम्ही जसं जळगाव जिल्ह्यामध्ये 56,000 विद्यार्थ्यांच्या मदतीनं 9,000 किलो प्लास्टिक गोळा केलं आहे, आणि मग मुलांमध्ये हे संस्कार रुजवताना महिला किंवा पालकांची भूमिका तुम्हाला कशी वाटते? जसं तुम्ही उदाहरणातून दाखवून दिलं की एक आईची भूमिका कशी असते मुलांसाठी हे संस्कार रुजवणं, आपल्या सागराचं रक्षण करणं. जेव्हा सुरुवात केली तेव्हा 3 शाळा होत्या. मी एक शाळा जोडत गेलो, सरळ शिकत गेलो. तर असं जाणवलं की तुम्ही जो प्रश्न विचारला की तर महिलांची आणि पालकांची भूमिका काय असावी, आम्ही ज्या शाळेतनं सुरुवात केली, केंद्रीय विद्यालय, म्हणजे ज्या 3 पहिल्या शाळा त्यातली एक शाळा, तिथलंच एक छोटंसं उदाहरण देऊ इच्छितो की तिथं जे म्हणजे मीनाक्षी पाटील मॅडम आहेत, ज्या सागरमित्र टीचर कोऑर्डिनेटर आहे, तर त्या आधी आम्ही जायचो ते करायच्या, उत्साहाने भाग घ्यायच्या. पण त्यांना जेव्हा प्रश्न विचारला की तुम्ही का करायला लागले, त्यांनी आधी उदाहरण दिलं की जेव्हा माझ्या मुली, त्यांच्या दोन्ही मुली त्या शाळेत शिकत होत्या, की त्या घरी येऊन हे सगळं ॲक्टिव्हिटी करायला लागल्या हळूहळू. त्यांना इतकी सवय झाली की मुलींमुळे मी शिकली, म्हणजे बालक ते पालक. आणि जेव्हा मी हे सगळं शिकली तर आज माझ्या घरात मी तर करतेच, पण माझ्यामुळे माझ्या पूर्ण कुटुंबात बदल घडला. म्हणजे जेव्हा एक महिला यात सहभागी होते तर किती परिणाम होऊ शकतो. आणि एक दुसरं, आम्ही ज्या शाळेत, आम्ही कुठल्याही शाळेचं कंपॅरिझन नाही करतो, पण जेव्हा ज्या शाळेत महिला टीचर आमच्या कोऑर्डिनेटर आहेत तर त्या उत्तम पद्धतीने काम करतात त्यांच्या शाळेत आणि अगदी रेग्युलर, महिलांचा सहभाग याच्या जास्त असेल तेव्हा निश्चितच हे खूप पुढे जाऊ शकतो. हो, नक्कीच सर. आता ग्रामीण भागातील महिला या मोहिमेत कशा प्रकारे त्यांचं योगदान देऊ शकतात? आमचंच एक उदाहरण आहे, पुण्याला सांगरुण नावाचं गाव आहे पुणे जिल्ह्यात. तिथं जेव्हा एका कॉलेजच्या माध्यमातून सागरमित्र अभियानाचं लेक्चर घेतलं तर तिथं सरपंच होत्या, त्या महिला होत्या. तर त्यांना हा कार्यक्रम इतका आवडला आणि त्यांनी ठरवलं मला माझ्या पूर्ण गावात करायचं आहे. तर जसं हळदी कुंकाला जातात त्या स्वतः हळदी कुंकू घेऊन सागरमित्राचे जे पोस्टर आम्ही शाळेत देतो ते पोस्टर त्यांनी ग्रामपंचायतीच्या ॲड करून त्यांनी पोस्टर प्रिंट केले आणि स्वतः घरोघर जाऊन, त्यांच्या पूर्ण गावात 250 कुटुंब होते, आणि प्रत्येक घरोघर जाऊन जिथं न्यूजपेपरची रद्दी ठेवतात त्याच्या बाजूला हे पोस्टर लावलं आणि त्यांना प्रत्येक महिलांना समजावून सांगितलं की हे प्लास्टिक कसं जमा करायचं. आणि त्यांनी स्वतः तर केलंच, पण पूर्ण 250 कुटुंबात हे केलं. आणि प्रत्येक घरात एक पहिलं मॉडेल व्हिलेज सागरमित्राचं, जसं सागरमित्र आमचं स्कूलसाठी आहे तसं सागरग्राम म्हणून त्यांनी सुरुवात केली. आणि 250 कुटुंब त्यांनी पुढच्या 2 वर्षात बदलवले की, आणि दर महिन्याला ते प्रत्येक कुटुंबातनं जे काही प्लास्टिक आलं त्याचं वजन करायचे. आणि ज्या वजनानुसार त्यांनी स्कीम पण सुरू केली की काही करात सूट देता येईल का लोकांना प्रोत्साहित करण्यासाठी. आणि 2 वर्षात त्यांच्या गावाने बदल केला आणि त्यांना महाराष्ट्र शासनाचा पुरस्कार पण मिळाला या कार्यासाठी. तर जेव्हा एखादी महिला या पद्धतीने काम करते सागरमित्र अभियानात तर निश्चितच हे बदल होत. आता संवाद सारथी या उपक्रमाचा जन्म कसा झाला आणि स्वतः सारथी बनणे ही संकल्पना? संवाद सारथी हे सुरू कसं झालं, जेव्हा कोरोना काळात आमच्या NGOच्या संकल्प फाउंडेशनच्या सगळ्या ॲक्टिव्हिटी बंद होत्या फिजिकली, म्हणजे जसं बाकीच्यांच्या बंद होत्या. तर मग मी एक उपक्रम सुरू केला की ऑनलाईन वेबिनार सिरीज सुरू केली. मग त्याच्यात वेगवेगळे विषय घेतले. मग ग्रामीण विकास असेल, पर्यावरण, शिक्षण, आरोग्य, वेगवेगळ्या
चरित्र म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज असेल, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. मग हे सगळं करत असताना असं जाणवलं की असं एखादा संवादात्मक कार्यक्रम आपण सुरू करू शकतो का, की ज्यात आतला आणि बाहेरचा आवाज ऐकता येईल. मग खूप लोकांशी चर्चा केल्यानंतर आम्ही 15 ऑगस्ट 2022ला संवाद सारथी व्याख्यानमालेची सुरुवात केली. त्याचा मुख्य उद्देश हाच होता की जे अपंग व्यक्ती आहेत त्यांच्या जीवनात रोजच खूप सारा संघर्ष असतो. मग ते जीवन जगत असताना, त्यांचं जीवन जगत असताना त्यांच्या कमी स्वतःतल्या ओळखून त्यावर कशी मात करतात, आपल्या जीवनाचं बॅलन्सिंग कसं करतात, आणि जेव्हा ते समाजात वावरत असतात, मग त्यांचं शिक्षण असेल, बालपण असेल, कुटुंब असेल, तर त्यात ते स्वतःला कसं ॲडजस्ट करतात. म्हणून हा उपक्रम सुरू केला आणि या उपक्रमाची सुरुवात आम्ही एका महिलेपासूनच केली की त्या महिलेने अपंगत्व होतं पोलिओमुळे, तरीही कळसुबाईसारखं कठीण शिखर त्यांनी वर्ल्ड रेकॉर्ड, की त्यांना एक रेकॉर्ड करायचा होता म्हणून 30पेक्षा जास्त वेळा तो सर केला. तर हे निश्चितच आणि अशा बऱ्याचशा महिला आणि पुरुष आम्हाला त्यात मिळाले. आणि असे मिळाले की एक साहित्यिक की ज्या महिला काही अपघातामुळे त्यांचं स्पायनल कॉर्ड इंजुरी झाली आणि व्हीलचेअर बाउंड झाल्या. एवढं असल्यावर ते आज उत्तम लेखिका आहेत. त्यांचं नाव सोनाली नवांगुळे. त्यांना भारत सरकारचं साहित्य अकादमी अवॉर्ड पण मिळाला. तर या सर्वांना आमचं बोलवण्याचा उद्देश एकच आहे की जी आतली शक्ती आहे, ते सारथ्य, ते आपल्या जीवनात आत आणि बाहेर कसं मॅनेज करतात, त्यातनं इतरांना प्रेरणा मिळावी म्हणून आम्ही हा उपक्रम सुरू केला. आणि निश्चितच आज यात 179 एपिसोड झाले कालपर्यंत. आणि महाराष्ट्रातले 36 पैकी 30 जिल्ह्यातले व्यक्ती येऊन गेलेत महानुभाव. यासोबत गुजरात, गोवा, दिल्ली, जम्मू काश्मीर इथले 8 ते 9 राज्यातली लोक आणि भारताव्यतिरिक्त नेपाळमधले पण व्यक्तिमत्व येऊन गेले. बरं, आता आपर्यंत झालेल्या 170हून अधिक सत्रांमध्ये अनेक महिला वक्त्यांनीही भाग घेतलेला असेल सर. येस, मग त्यांच्या संघर्षातून आजच्या गृहिणी किंवा नोकरी करणाऱ्या महिलांनी काय प्रेरणा घ्यावी त्यांच्याकडनं? जेव्हा एखादी अपंग व्यक्ती आणि ती महिला असेल तर तिला 2 संघर्ष असतो. एक तर एखाद्याच्या घरात अपंग मूल जन्माला आलं आणि त्यातल्या त्यात मुलगी असेल तर बघण्याचा दृष्टिकोन बदलतो समाजाचा. आणि तरीही ज्या आई वडिलांनी समाजाकडे दुर्लक्ष करून त्या मुलीला वाढवलं आणि जेव्हा तिला ही जाणीव होते की नाही, माझ्या आईवडिलांनी मला वाढवलं आहे, शिकवलं आहे, आणि जेव्हा ते सगळ्या यातनं मात करत एका पोझिशनला पोचतात, मग ती कुठली असो. आमच्या या संवाद सारथी ज्या महिला आहेत तर त्या सगळ्या त्यांचं चरितार्थासाठी वेगवेगळे उपक्रम, कोणी खेळाडू आहेत, कोणी साहित्यिक आहेत, कोणी गव्हर्नमेंटमध्ये जॉबला आहेत, कोणी उद्योजिका आहेत, आणि तेही अपंगत्वावर मात करत. कारण 2 लढाया लढत, महिला आणि अपंगत्व, यातून स्वतःमधली शक्ती जागवत, जी आदिशक्ती प्रत्येकामध्ये आहे त्या आदिशक्तीला जागृत करत इथपर्यंत पोहोचणं हे खूप कठीण काम असतं. आणि ते सहजतेने त्यांनी पेललं आहे. एक छोटंसं जसं माउंट एव्हरेस्ट लोकांना कठीण वाटतो चढायचं, तसं स्विमिंगमध्ये जे लोक आहेत त्यांना माहिती आहे ब्रिटिश चॅनल पोहणं किती कठीण असतं. तर ते पोहणाऱ्या महिलाही आमच्या याच्यात येऊन गेल्या आहेत. असे खूप प्रेरणादायी व्यक्तिमत्व आहे. ते सगळ्यांचेच नावं घेतलं म्हणजे खूप वेळ जाईल, पण निश्चितच जे क्षेत्र निवडलं आहे त्याच्यात मास्टर ब्लास्टर बनणं इथपर्यंत स्वतःला सिद्ध केलं आहे. अगदी बरोबर सर. आता दिव्यांग महिलांना समाजात सन्मानानं जगण्यासाठी आणि त्यांच्यातील कौशल्य शोधण्यासाठी तुमचा उपक्रम कशा प्रकारे त्यांना मदत करतो? आमचं एकच मुख्य उद्देश आहे संवाद सारथीचा, की जे इंडिव्हिज्युअली किंवा ग्रुपमध्ये लोक वेगवेगळे काम करत आहेत, पण एकमेकांना, जसं मी उदाहरणं दिलं की वेगवेगळ्या क्षेत्रातले लोक अपंग असूनही ते आज चांगल्या पोझिशनला आहे, तर हा संघर्ष इतरांपर्यंत पोहोचवणं. आता आम्हीच पोहोचवतो असं नाही, आम्ही तर एक निमित्त आहोत, खूप लोक पोहोचवत आहे, पण आमचं हे सातत्य आहे की जेव्हा आम्ही हे सगळं शोधलं की असं सातत्याने संवाद कुठे घडत नाही. आणि असं म्हणतात ना की जेव्हा आपल्याला काहीतरी पुढे पोहोचायचं आहे, आतलं बाहेरचं बदलतं, तर सत्संग असणं गरजेचं आहे. आणि हा सत्संग आहे असंच आम्ही समजतो. आणि या सत्संगात जे व्यक्ती येत आहेत ते त्यांचा जीवन प्रवास म्हणत आहेत, आणि तो एक त्यांच्या जीवनाचा सार आहे. जसं आपल्या भगवान कृष्णांनी सारथ्य करून अर्जुनाला गीतेचा सार दिला, तसं हे एक प्रकारचं त्यांचं जीवनाचं सार या संवाद सारथीच्या माध्यमातून नक्कीच इतरांना प्रेरणादायी हो यासाठी आमचा उपक्रम आहे. वा, खूपच छान सर. खरंच तुमच्या या कार्यातून महिलांना, आजच्या या समाजामधल्या प्रत्येक नागरिकाला प्रेरणा घेताच येईल आणि त्यासारखंच तुमचं कार्य आहे. लर्न द लॉ या उपक्रमांतर्गत तुम्ही कायद्यांची माहिती देतात. महिलांना त्यांच्या हक्कांच्या कायद्यांची, उदाहरणार्थ RPWD ॲक्ट, याची माहिती असणं किती आवश्यक आहे? तुम्हाला काय वाटतं याबद्दल? आता आपल्याकडे कायदे खूप छान आहेत,
पण त्यांची अंमलबजावणी होत नाही. आमचा लर्न द लॉ सुरू करण्याचा उद्देश आमच्या संवत्सरार्थी ज्या लॉयर्स होत्या आलेल्या, की ज्या त्यांचं अपंगत्व असल्यावरपणाचं लॉयर म्हणून समाजाला सेवा देतात, तर त्यांनीच ठरवलं की आपण असा उपक्रम सुरू करूया की यातनं लोकांना कमीत कमी कायदे कळतील, तरी त्यांचा अभ्यास होईल जे माहीत नाही आहे. तर यातनं जेव्हा हे सगळं समाजापर्यंत पोचतं की हा कायदा RPWD ॲक्ट जो फक्त अपंगांसाठी, पण अपंगांमध्ये महिला पण असतात, सगळेच असतात, बालक पण असतात, तर मग त्या कायद्यामुळे त्यांना काय फायदा होऊ शकतो हे अगदी सोप्या भाषेत लोकांपर्यंत पोचवणं हा आमचा मुख्य उद्देश होता. आणि निश्चितच त्यातनं जे काही लोक शिकतात आणि एकमेकांना जेव्हा एक्सपर्ट स्पीकर बोलत आहेत आणि ऐकणार आहेत, जेव्हा त्यांचे प्रॉब्लेम परस्पर या कोऑर्डिनेट करून सॉल्व्ह होत असतील, तर तो आमच्यासाठी आनंदच आहे. हो ना, आजच्या काळामध्ये तरी त्याची अत्यंत गरज आहेच सर. आता सर, जाता जाता एक शेवटचा प्रश्न, वनिता मंडळाच्या श्रोत्यांना, ज्या आपल्या भगिनी महिला आहेत, जे श्रोते आहेत, आपला आजचा कार्यक्रम ऐकत आहे, विशेषतः ज्या महिला प्रतिकूल परिस्थितीचा सामना करतायत, त्यांना तुम्ही काय संदेश द्याल? मी संदेश एकच देईल की जसं मी म्हटलं की सागर मित्र अभियान असेल, संवाद सारथी असेल, सागर मित्र हा ते बालक ते पालक कार्यक्रम आहे. आम्ही बालकांनाच का निवडला हा खूप मोठा प्रश्न आहे. कारण की जेव्हा जगभरातलं आपलं जर पॉप्युलेशन बघितली, लोकसंख्या, तर त्याच्या जवळजवळ 1/5 पॉप्युलेशन आज शाळा आणि कॉलेजेसमध्ये शिकते. आपण जर बघितलं 8 वर्षाचा पिरियड, 5वी ते 12वी ग्रॅज्युएशनपर्यंत, तर प्रत्येक 8 वर्षानंतर तो नागरिक बनणार आहे, तो किंवा ती. आता ती जर महिला एक नागरिक या सगळ्या याच्यातून गेली, संस्कारातून, स्वच्छता आयुष्याचा संस्कार सागर मित्रचा, तर आई म्हणून ती निश्चितच आपलं घर आणि पर्यावरण जपण्याचा तिने जर विडा उचलला, तिने जर हे संस्कार लहानपणापासून एक आई म्हणून घरातून तिने हे संस्कार मुलांना द्यायला सुरू केले, तर ही उद्याची पिढी देश घडवणार आहे. आणि हे संस्कार पिढीजात यानंतर त्या पिढीला, त्यानंतर त्या पिढीला जाणारच आहेत आपोआपच. येस, हे नक्कीच आहे की जोपर्यंत हे बालक पालक म्हणून जेव्हा वावरतील, आजच सगळं होईल असं नाही आहे, की हे सगळं हळूहळू होणार आहे. आणि असं म्हणतात की जेव्हा त्या मुलाचा जन्म होतो तेव्हा आई आणि मूल, आईला खात्री असते की आता माझ्या आतमध्ये गर्भात जेवढं सुरक्षा होती माझ्या मुलाची, ती बाहेर प्रकृती घेणार आहे, म्हणूनच तो जन्म होतो असं म्हणतात. खरंय. तर जेव्हा आईला खात्री होते तेव्हाच ती बालकाचा जन्म देते प्रसूतीच्या वेदना घेऊन. तर हे सगळं खूप गरजेचं असतं की ज्या वेदना आहेत तिने आपल्या बालकासाठी घेतल्या आहे, तिला जेव्हा खात्री होते की नाही बाहेर पण सुरक्षित राहणार आहे, जरी मी त्याला वाढवणार आहे किंवा तिला वाढवणार आहे, आईला जेव्हा खात्री होते, तसं जेव्हा आपल्या पृथ्वीची काळजी घेणाऱ्या सगळ्या आई जगभरातल्या तयार होतील, तर नक्कीच माझी पृथ्वी, माझा सागर, आणि मी जसं म्हटलं हे तिसऱ्या स्वराज्याचे जिजामाता या सगळीकडे जेव्हा येतील, तेव्हा निश्चितच तिसरं स्वराज्य हे लवकरच, आणि ते खूप मोठ्या व्याप्ती आहे. म्हणजे पहिली जी तालीम होती जिजामातांनी मराठा साम्राज्याची, दुसरी तालीम होती भारतव्यापक ब्रिटिशांविरुद्ध, तसं आत्ता सगळ्या जिजामातांनी आपल्या बालकांना सगळी पृथ्वीचीच काळजी घ्यायची. आणि हे का, तर हे झालं नाही तोपर्यंत हे युद्ध सुरू राहील. कारण आपण बाँड्री आखून दिलेली आहे की माझा देश, माझं घर, तर ह्या सगळ्या बाँड्री तोडणं हे गरजेचं आहे. म्हणून एक माऊली म्हणून सगळ्यांनी आपल्या पृथ्वीची काळजी घेऊया एवढा संदेश देईल. आणि आपण हे संपवण्याची आधी एक छोटीशी प्रार्थना म्हणण्याची माझी इच्छा आहे. एक छोटीशी प्रार्थना घेऊया. ओम शांती शांती शांती. ओम मैत्री मैत्री मैत्री. ओम विश्वमानव पर्व उत्क्रांती. ओम. सर, आता तुम्ही जसं तुमच्या संवादातून सांगितलं, सागर वाचवायचा आहे आणि तुम्हाला हे अपंगत्व आलेलं आहे आणि त्याच्यातून तुम्हाला काही प्रेरणा मिळाली की मी या पृथ्वीचं संरक्षण करेल. या पृथ्वीवर जे आपलं जमिनीचं जसं अस्तित्व आहे तसं सागराचं देखील आहे, आणि तुमच्या या सगळ्या संवादातून सागराचं अस्तित्व आपण जपायला हवं याची जी तळमळ आहे या संवादातून आम्हाला श्रोत्यांना नक्कीच दिसून आलेली आहे. मैत्रिणींनो, आजच्या या संवादातून आपल्याला एक गोष्ट नक्कीच उमजली असेल की आयुष्यात संकटं किती मोठी आहेत यापेक्षा आपला आत्मविश्वास किती मोठा आहे याला जास्त महत्त्व आहे. विशालजींनी सांगितलेला वैश्विक विचार आणि वैयक्तिक कृती हा मंत्र आपण आपल्या घरापासून, आपल्या मुलांपासून नक्कीच सुरू करू शकतो. मग तो पर्यावरणाचा प्रश्न असो किंवा स्वतःच्या अस्तित्वाचा संघर्ष. आपल्यातील सारथी जागा झाला
की कोणतंही शिखर गाठणं अशक्य नसतं. हेच त्यांच्या एकूण प्रवासातून आपल्याला शिकायला मिळतं. आणि त्यांची ही जी तळमळ आहे सागराला वाचवण्यासाठी, तर आपण सुद्धा या त्यांच्या कृतीतून काहीतरी शिकूया आणि त्यांच्या प्रयत्नाला आपण सुद्धा साथ देऊया या सागराला वाचवण्यासाठी. विशालजी, तुम्ही आज आमच्या स्टुडिओमध्ये आलात आणि आपल्या प्रेरणादायी प्रवासानं आम्हा सर्व महिला भगिनींना, एक श्रोत्यांना नवी ऊर्जा दिलीत, त्याबद्दल आपले मनःपूर्वक आभार. धन्यवाद. प्लास्टिकमुक्त देशासाठी झटणारे सागरमित्र अभियान याविषयी विशाल सोनकुळ यांची सारिका दांडगे यांनी घेतलेली मुलाखत आपण ऐकलीत. तेव्हा सखींनो, छोट्या छोट्या कृतीतून सागराशी मैत्री करूया. प्लास्टिकमुक्त किनारे, स्वच्छ पर्यावरण आणि निसर्गाविषयी प्रेम हीच आपल्या पुढच्या पिढीसाठीची अमूल्य भेट जपून ठेवूया. तेव्हा सखींनो, आता कार्यक्रमात वेळ मनोरंजनाची. ऐकूया छानसं गीत. कळेन कायने मगे तुला बघून साहले. कळेन कायने मगे तुला बघून साहले. मलाच नाव गावनी पुन्हा पुन्हा विचारले. पुन्हा पुन्हा विचारले. कळेन कायने मगे तुला बघून साहले. उन्हात मी उभी तरी दिसे समोर तारका. निहाळते मनातला मधाळ चंद्र सारखा. उन्हात मी
तुझ्या खुणा निघून चाललास का मध्येच साजणा अजून राहिल्या किती टिपायच्या तुझ्या खुणा अजून मी तरी कुठे हवी तशी फुलारले हवी तशी फुलारले कळीन काय नेमके तुला बघून जाहले मलाच नाव गाव मी पुन्हा पुन्हा विचारले पुन्हा पुन्हा विचारले कळीन काय नेमके तुला बघून जाहले तुला बघून जाहले तुला बघून जाहले. रमण रणदिवे यांचं गीत आपण ऐकलत बेला शेंडे यांच्या आवाजात. आणि सखींनो, याबरोबरच आपल्या आजच्या वनिता मंडळ या कार्यक्रमाची इथं सांगता करूया. जीवनाच्या प्रत्येक वळणावर आशेचा दीप तेवत राहो, चेहऱ्यावर हास्य खुलत राहो आणि मनात नव्या स्वप्नांची पालवी फुटत राहो. या सुंदरशा नोटवर मी आपली सखी सारिका दांडगे, कार्यक्रमाचे सादरकर्ते विजय भुयार यांच्यासह आपली आता रजा घेतीये. पुन्हा भेटू नव्या विषयासह, नव्या उमेदीनं आणि नव्या प्रेरणेसह.